सुरुवात करूया आजच्या मुंबई ईस्ट वेस्टला। मंडळी, मुंबई आणि आसपासची सारी महानगर आता सज्ज झाली आहेत ती महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी। राज्य शासनाने यंदा गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिलाय, त्यामुळे साहजिकच कौटुंबिक, सार्वजनिक आणि शासकीय पातळीवरही यंदा गणेशोत्सवाची मोठी धूम आहे। महाराष्ट्रातल्या घराघरात कोणत्याही कार्याची सुरुवात ही पहिलं नमन, पहिलं वंदन गणरायाला करूनच होते, कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पा हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं। लोकमान्य टिळकांनी त्याच गणेशोत्सवाला स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक व्यासपीठ मिळवून दिलं, त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या महानगरांसह अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सव हा आधीपासूनच घरगुती आणि सार्वजनिक पातळीवर मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं या गणेशोत्सवाला राज्योत्सवाचं व्यासपीठ मिळवून दिलंय, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव ही राजकीय नेते आणि त्यांच्या राजकीय पक्षांसाठी मेगा इव्हेंट देखील असणार आहे। मंडळी, गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुमच्या आमच्या घरात, आपल्या परिसरातल्या सार्वजनिक मंडपात उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे। दादरच्या फुल मार्केटमध्ये आणि मुंबईतल्या विविध बाजारपेठांमध्ये आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। फुलं, प्रसाद, खास करून मोदक, आरती आणि सजावटीचं साहित्य विकत घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती आणि तीच दृश्य आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर। मंडळी, प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे अवघ्या मुंबईकरांचा आराध्य दैवत। या सिद्धिविनायक मंदिरातही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो। सिद्धिविनायक मंदिरात गणेश मूर्तीच्या आगमनाआधी फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे आणि या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आम्ही आपल्याला सिद्धिविनायकाचं दर्शनही घडवतो। मंडळी, मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण हे लालबागच्या राजाचं दर्शन असतं। राज्यासह देशभरातील लाखो लहान थोर स्त्री पुरुष भाविक हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। यंदाचं वर्षही त्याला अपवाद नसणार आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची उद्या सकाळी 5 वाजता प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल आणि त्यानंतर सकाळी 6 वाजता भाविकांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन हे सुरू करण्यात येईल। बाप्पाच्या दर्शनासाठी कसं यायचं याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। राज्यात उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे, मात्र सर्वांचंच आकर्षणाचं केंद्र राहणार आहे ते म्हणजे लालबागच्या राजाचं। मी सध्या लालबागच्या राजा या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभा आहे। आपण पाहिलं तर यंदा पहिल्यांदाच 50 फुटीचा देखावा हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। गजद्वार म्हणून लालबागच्या राजाचं हे प्रथम द्वार असणार आहे, ज्यातनं राजा हा मुख्य द्वार म्हणून ओळखलं जातं लालबागच्या राजाचं। यंदा तिरुपती बालाजी या मंदिराचा देखावा हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वीच लालबागच्या राजाचा प्रथम लुक हा आपण सर्वांनीच पाहिला, त्यामुळे यंदा भाविकांसाठी हे एक आकर्षण असणार आहे। दुसरं म्हणजे जर का तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार असाल तर नेमके तुम्ही कसे याल आणि कुठलं स्टेशन जवळ आहे, तर प्रामुख्याने सांगायचं झालं तर लालबागच्या राजाच्या मंदिरा म्हणजे एकूणच मंडपापासून करी रोड स्टेशन आणि चिंचपोकळी स्टेशन हे 2 स्टेशन्स सेंट्रल मार्गावरचे आहेत, ते जवळ आहेत। दुसरीकडे जर का तुम्ही हार्बरहून येत असाल तर तुम्हाला कॉटन ग्रीन हे स्टेशन आहे ते अगदी जवळ आहे आणि वेस्टर्नवरनं जर तुम्ही येत असाल पश्चिम उपनगरातनं तर तुम्हाला लोअर पर्ल स्टेशनहून या साईडला लालबागला येता येऊ शकतं आणि जर का तुम्ही वाहनांनी येत असाल तर तुम्हाला भारत मातापर्यंत येता येऊ शकतं, मात्र तिथे ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलेले आहेत। 4 ठिकाणी तुम्हाला पार्किंगची व्यवस्था ही देखील करण्यात आलेली आहे, ती म्हणजेच मागे लालबागच्या राजाच्या मंडपाच्या अगदी मागच्या बाजूला आंबेडकर नगरमध्ये त्या ठिकाणी लोढा, पेनिन्सुला आणि कल्पतरू या 3 पार्किंगच्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। मंडळी, मी तुम्हाला म्हटलं
की मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण काय असतं तर लालबागच्या राजाचं दर्शन. आणि त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अगदी आत्तापासूनच गर्दी केली आहे. खरं तर सकाळी 6 वाजता बाप्पाचं दर्शन हे भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच मंदिर किंवा मंडपाच्या परिसरात भाविकांच्या रांगा लागल्याचं आपल्याला दिसून येते. आणि या भाविकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं. कुठून आलेला आहात तुम्ही? एकदम पहिले ठाण्यावरून आली. ठाण्यावर येते. माझी बहीण खूप आजारी आहे, तिच्यासाठी मी मानत ठेवली. 15 दिवस पहिले मी नंबर लावलेला. माझ्या नंतर हे सुनील दादा आहे. सुनील दादा आम्ही सर्व मंडळ 15 जण आम्ही लाईन लावते. 15 जण आम्ही नेहमी एकत्र ग्रुप आहे आमचा. ग्रुपमध्ये सोबत आम्ही येते. मी इथेच राहतो काळाचौकी जिजामाता नगरमध्ये, पण गेले मी 15 वर्ष लाईनीनेच जातो. जरी मी इथे राहत असेल, स्थानिक असेल, तरी पण मी लाईनीशिवाय मध्ये जात नाही. आणि माझी लालबागच्या राजावर खूप श्रद्धा आहे. आणि लालबागच्या राजाने यावर्षी खूप मला म्हणजे एवढं दिलं आहे की म्हणजे आनंद मन झालेला आहे. आणि मी खूप 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 म्हणजे खूप आनंदित आहे. मी आता वयाच्या 63 वर्षाची आहे. मी 30 वर्षापासून लालबागच्या राजाला येते. माझा नवस होता, माझा मुलगा बोलत होता, त्यासाठी मी लालबागच्या राजासाठी नवस केलेला. तो माझा मुलगा बोलायला लागला. आता 30-35 वर्ष आली मी लालबागच्या राजाच्या नवस पडायला येते. जसं वारकरी एकदा आपला विठ्ठलाला भेटायला जातो, तसा मी आतुर असतो की माझा लालबाग राजा मला कधी भेटेल. हे आतुर तरी मी मुंबईला येतो लालबागच्या राजाला. मंडळी, लालबागच्या राजावर भाविकांची अपार श्रद्धा आहे आणि म्हणूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी लालबागचा राजाचा मंडप आणि आसपासच्या परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसर राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. या परिसरात तब्बल 272 हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. हे सामान्य कॅमेरे नसून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरने सज्ज आहेत. या AI कॅमेऱ्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत नाहीत, तर गर्दीचं व्यवस्थापन आणि संशयास्पद हालचालींचं वास्तविक वेळेत विश्लेषण करून तात्काळ पोलिसांना अलर्ट देतात. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज लालबाग परिसराला भेट दिली आणि सुरक्षेच्या दृष्टीनं करण्यात आलेल्या नियोजनाची पाहणी केली. त्यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या तयारीचं कौतुक करताना भाविकांनी सहकार्य करण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला राजकीय दुरावा अजूनही दूर झालेला नाही, पण कौटुंबिक पातळीवर ठाकरे बंधू सातत्यानं एकत्र येताना दिसत आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतीच त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट दिली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सहपरिवार उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरगुती गणपतीचं दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती असतो आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून गणपती दर्शनासाठीचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे. त्या निमंत्रणाचा मान राखून उद्धव ठाकरे हे उद्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थवर जाणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेही संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेत.